नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर मजेतच असायला हवेत. तर सिंपल लाईफस्टाईल बाय मनीषा या चॅनेलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर कालच्या व्हिडिओला भरभरून दिल्यावाल्या प्रेमाबद्दल तुमचं खरंच धन्यवाद. तर खूप छान, म्हणजे असं मला एकतर व्हिडिओ एडिटिंग वगैरे एवढी जमत नाही आहे, तरी पण तुमचा प्रतिसाद खूप छान मिळत आहे मला. म्हणजे असं आता खूप वेळा मी 2-3 वेळा ट्राय केलेलं आहे. तसं मग आता एक दिवस मी माझ्यासोबत काय घडलं हे तुम्हाला नक्की सांगेन. तर ती वेळ आल्याच्या नंतर सांगेन, आत्ता काही नाही. म्हणजे यूट्यूबमध्ये येताना मला खूप प्रॉब्लेम आलेले आहे, त्याच्यामुळे मग मी तुम्हाला एखाद्या दिवशी कधी तर निवांत असेल ना त्यावेळेस मी सांगेन. तर सकाळी सकाळी माझं इथं उंबरठा पूजन वगैरे चालू होतं, रांगोळी वगैरे काढायला चालू होती. तर खूप घाई गडबड असते सकाळची, त्याच्यामुळे मी काही जास्ती वेळ नसला ना मग मी जास्ती काय बसत नाही रांगोळी वगैरे काढत का, आणि मला जास्ती येत पण नाही. त्याच्यामुळे मग एकतर मी असा विचार करते, आपल्याला जे येत नाही ना तिथे आपण डोकं लावायचंच नाही. असं होतं, किती जरी प्रयत्न केला काढायचा तरी मला ती रांगोळी काढायला जास्ती जमतच नाही. मग मी छापच मारत असते. तर सकाळी मग मी छापच मारायला घेतले होते आणि म्हणलं चला आज थोडासा, म्हणजे होती आहे गडबड, पण आता थोडासा मूड आलता की आपण आज असं पूजा वगैरे करूया. त्याच्यामुळे मग म्हणलं चला आज उंबरठा लेपन वगैरे करून घेऊया. आणि कधी कधी असं नाही की, म्हणजे जसं मूड येईल तसं माझं तर काम चालू असतं. आता कधी काय होतं हे सांगता येत नाही मला. ते म्हणजे प्रेग्नेंट असल्यावरती कसं मूड चेंज होतं, तसं त्याप्रकारे माझं कधीही काहीही होतं. त्याच्यामुळे मग मी कधी उठलं की कधी रांगोळी काढते, मोठी काढते, कधी छोटी काढते, कधी कसं असतं. तर वेळ भेटेल तसं असतं. तर सकाळचा मला उशिराच थोडंसं, म्हणजे लवकर उठले होते, त्याच्यामुळे म्हणलं चला आता रांगोळी वगैरे काढून घेऊया आणि उंबरठा लेपन करून घेऊया. तर मी डब्यावरती मोबाईल ठेवला होता आणि व्हिडिओ शूट करत होते. तर मुलगा म्हणला थांब मी शूट करून घेतो, तू काढ रांगोळी, मी काढतो. पण त्याने नीट धरलाच नाही कॅमेरा, तर मोबाईल पूर्णपणे हलत होता, त्याच्यामुळे एवढं काही व्यवस्थित आलंच नाही आहे. आणि मला तो बोलतो, चल मम्मी तुझी पण सुरुवात आहे तर माझी पण सुरुवातच आहे, तर मी मदत करतो ना, तेव्हा मला सवय होऊन जाईल. तर उंबरठा लेपन वगैरे करून घेतलं होतं आणि मी लेपन म्हणजे सुकेपर्यंत मी रांगोळी वगैरे काढून घेतली आणि याच्यावरती रांगोळी काढायला सुरुवात केली होती. तर इथं जास्ती काय रांगोळी काढत नाही, पण आज खूप भरून उंबरठा भरला होता सगळ्या रांगोळीने. आणि तो दिवसभर माझा मुलगा आहे ना, तो पूर्ण रांगोळी विस्कटून टाकतो, त्याच्यामुळे काही ठेवत नाही. तरी पण म्हणलं आज विस्कटली तर विस्कटली, काढायची म्हणून काढली होती. तर एक तर झाडं येत नव्हती व्यवस्थित, आणि त्यातून आले गावाला गेल्याच्या नंतर तर पूर्ण जे होते ना ते पण पूर्णपणे जळून गेलेले आहेत. तर गावाला तरी मी असं नळाला दोरी वगैरे बांधून गेली होती सुद्धी, ते कारण की थेंब थेंब पाणी त्यामध्ये गळत होतं. पण काही पाणी जास्त झालं त्यामुळे जळाली का काय, आधीच पूर्णपणे झाडे जळालेली होती. कारण की ते त्यांना ना जेवढं हवं तेवढं ऊन लागतच नाही, आणि फक्त हवा लागते, पण ऊन पण थोडं लागतं ना झाडांना. त्यामुळे मग सर्व कुंड्या वगैरे त्यातली माती काढून सुकवून ठेवली, कारण की आता शिफ्टिंग करायचं आहे. त्यामुळे मग मला माती प्रत्येक कुंडीने असं वरती घेऊन जायला खूप सारं हे होतं ना. त्यामुळे मग माती एकत्र भरून ठेवल्याच्या नंतर एक पोत्यामध्ये माती घातल्यानंतर ते घेऊन जायला इझी होतं. त्यामुळे म्हणलं चला आता कुंड्या पण साफ करून ठेवूया आणि पूर्ण माती पण काढून ठेवूया. एवढं वाईट वाटतंय ना झाडं हे झाल्यामुळं, म्हणजे पूर्णपणे झाडांची हालत बेकार झाली. आणि किती छान सांभाळते मी झाडांना, तरी पण हे काय झाले काही कळतच नाही आहे. आणि खूपच झाडे माझी गेली, सगळी जळून गेली. तर आता राहिले फक्त मनी प्लांट आणि कोरफड, आणि ते बिया आहेत त्या लिंबुनीचे झाडं आहेत का मोसंबीचे आहेत ते काही समजतच नाही. कारण की गावावरून त्यांना ज्यावेळेस लिंबू वगैरे घेऊन आलेले होते ना, त्याचं जे लोणचं वगैरे घालताना ते बिया त्यामध्ये, म्हणजे जे लिंबाचं पाणी आहे ना ते त्या झाडामध्ये ओतलं होतं. आणि त्या परत मोसंबी वगैरे गॅलरीमध्ये खाताना ना मुलांनी माझ्या सहज बिया काढून ते बकेटामध्ये टाकल्या होत्या. तर आता ते लिंबोणीची झाडं आहेत का मोसंबीची झाडं, सेमच आहे दोन्ही पण, त्याच्यामुळे काही ओळखायलाच येत नाही. तर काही का असना माझी झाडं तेवढी खराब झाली, याचं मात्र खूप वाईट वाटते. आणि आता जाऊ दे, फायनली सगळी माती वगैरे कोरडी करून म्हणजे सुकायला ठेवते 2 दिवस, कारण की खाली पाणी वगैरे घातलेलं ओलच आहे.
तर ते ओझं होईल, त्यामुळे मग माती सर्व कोरडी करून सुकवून नेते. परत आता तिकडे शिफ्टिंग केल्याच्या नंतर नवीन झाडे आणून लावावे लागतील. आणि आता तसं म्हणायला गेले तर पूर्णपणे आता झाडं वगैरे लावायचं म्हणलं ना, असं शिफ्टिंग वगैरे करायचं म्हणलं ना, खूपच झाडांचं वगैरे नुकसान होतं. आता प्रत्येक वस्तूचं नुकसान होतंच, पण आता सोडून पण नाही द्यायचं. तर चला आता परत इथं गेल्याच्या नंतर परत इथं लावून बघूया कसे येतात कसे नाही झाडं, काय होतंय. आता माती पण पूर्ण निर्जीव झाल्यासारखं झाली आहे. आता मी कोणतं काम करते आणि ह्या दोघांनी मध्ये लुडबुड नाही करावं असं कोणतं काम होणारच नाही. कारण की कोणतंही काम करताना ते माझ्या एकटीने होणारं शक्यच नाही आहे. कारण की ह्या दोघांचे हात लागलेच पाहिजे त्या कामाला, तेव्हाच ते काम माझं पूर्ण होतं. आता मला पण त्या कामाची सवय झालेली आहे. आणि या कुंडीमध्ये ना एवढ्या मुंग्या झाल्या होत्या ना, खूप साऱ्या मुंग्या झाल्या होत्या. आणि हा रात्रभर पूर्ण घरामध्ये चालायच्या आणि ते बाहेर पूर्ण बसलं ना खूप चावायचे सारखेच. पण आम्हाला असं वाटायचं की कुठून तरी येत असतील वगैरे, पण नाही आहे. ज्यावेळेस ही कुंडी पलटी केली, माती पूर्ण काढली ना, त्यावेळेस तिथं खाली बुडामध्ये एवढ्या माती म्हणजे पूर्णपणे त्यांचे घरं बनलेले त्यामध्ये. आणि इथे एवढ्या मुंग्या होत्या ना, खूप साऱ्या मुंग्या होत्या. तर मग दोघांना पण उठवलं आणि मी पण तिथून उठले, कारण की त्या चावतही, लाल मुंग्या खूप चावतात आणि त्या चावतही होत्या. आता हे त्यांचं घर होतं, त्यामुळे मग मी माती वगैरे फोडली आणि अशी आता सोडून दिली. म्हणलं कारण आता माती मोकळी ठेवल्याच्या नंतर त्या जात्या निघून. मग स्प्रे वगैरे केला असता, पण आता म्हणलं नको, खूप साऱ्या मुंग्या होत्या, यावरती स्प्रे करण्यापेक्षा त्या जाते निघून. त्याच्यामुळे मग स्प्रे वगैरे काय केला नाही, तिथेच सुकायला ठेवली होती माती. तर ह्या लाल मुंग्या आहेत ना खूप चावतात, त्याच्यामुळे मग भीती पण वाटत होती की घरभर पसरतील. परत मग थोडंसं साईडला स्प्रे केला आणि सोडून दिलं तसंच. तर कसा वाटला व्हिडिओ, कसा नाही तो नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्रायबर जरूर करा. तर चला आता मी बाकीचे कामं माझी आवरून घेते आणि भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत बाय.